नमस्कार, मी प्राध्यापक विजयकुमार भवारी. प्रकरण पहिले, युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या संदर्भातले संकल्पना चित्र इथं समोर दिलेलं आहे. शोध आणि शोधक एबल जॉन्सा टास्मन आणि मंगो पार्क यांचं कार्य इथं विचारण्यात आलेलं आहे. आणि ते जे दोन शोधक आपल्याला विचारलेले आहेत ते जर आपण लिहिले तर 2 पैकी 2 मार्क आपल्याला इथं मिळू शकते. तर मॅन्डेरा आणि अझोरस या द्वीपसमूहाचा शोध लावणारा कोण होता शोधक, आणि अमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेश शोधणारा शोधक कोण होता, हे इथं आपल्याला प्रामुख्यानं अंकित करावायचं आहे. तर जर उत्तराचा मागोवा घेतला, आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या लक्षात येतं एबल जॉन्सा टास्मन याने जो प्रामुख्यानं शोध लावलेला आहे तो शोध आहे न्यूझीलंड प्रदेशाचा शोध लावला. आणि मंगो पार्क जर विचार केला त्याने नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेतलेला आहे. आणि मॅन्डेरा आणि अझोरस या द्वीपसमूहात शोध लावणारा होता हेनरी द नॅव्हिगेटर. अमेझॉन नदीचा मुखाचा शोध लावणारा ज्याने शोध लावला अमेझॉन नदीचा तो होता अमेरिको वेस्पुसी. तर अशा रीतीने आपण हे संकल्पना चित्र प्रामुख्यानं सोडू शकतो. इथे आपल्याला पैकीच्या पैकी म्हणजे 2 मार्क मिळू शकतात. आकृती नेहमी पेनानेच काढायची आहे. कोणत्याही पद्धतीचा पेन्सिलचा वापर इथे करता कामा नये. दुसरा प्रश्न बघा, युरोपातील वैज्ञानिक संस्था, त्याचं उत्तर लिहिताना प्रामुख्याने आपण कशा पद्धती लिहू शकतो बघा, की जे लाल रंगामध्ये इथे प्रामुख्याने हायलाईट केलेले ते त्याचं उत्तर आहे. म्हणजे रोम, फ्रान्स, फ्लॉरेन्स, लंडन या शहरातल्या ह्या वैज्ञानिक संस्था असलेल्या आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतात. इथेही 2 पैकी 2 मार्क आपल्याला मिळू शकतील. आपण व्हिडिओ व्यवस्थित पाहिल्याबद्दल निश्चितच आपले धन्यवाद.